गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. भगवान दत्तात्रेयांना नमस्कार करून आपणा सर्व दत्त भक्तांना माझा नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण त्रिविक्रम भारतींना विश्वरूप दर्शन दिलेल्या अध्यायाचे चिंतन करतो आहोत. स्वतः देव विश्वरूप दर्शन देण्याकरता आलेले आहेत. अर्जुनानं जे विश्वरूप दर्शन दिलं त्यात आणि ह्यात खूप फरक आहे. अर्जुनाला लगेच विश्वरूप दर्शन दिलेलं नाहीये. पहिल्या अध्यायापासून 10व्या अध्यायापर्यंत आपलं स्वतःचं स्वरूप त्याला समजावून सांगितलं. विभूती योग सांगितला. हे संपूर्ण जगत जे आहे हे जगत मीच आहे हे त्याला समजावून सांगितलं. परंतु त्याच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण झाला की हे सगळं जगत जर तुम्ही आहे, ते जगत म्हणजे तुम्ही आहे का आता माझ्या समोर उभारलेले माझं सारथ्य करणारे कृष्ण तुम्ही आहे. तेव्हा देवाला विश्वरूप दाखवावं लागलं की हे सगळं आहे तेच मी आहे. व्यक्त पण मीच आहे, अव्यक्त पण मीच आहे. जो अव्यक्त असणारा परब्रह्म परमात्मा व्यक्त होऊन आलाय. हे विश्वरूप दर्शन देऊन त्याला दाखवावं लागलं. परंतु या ठिकाणी हे जे त्रिविक्रम भारती आहेत हे स्वतःच ज्ञानी आहेत. अर्जुन सुरुवातीला ज्ञानी नव्हता. सुरुवातीला तो सामान्य आहे, सामान्य जीव आहे. सगळे सैन्य बघितल्यानंतर त्याला असं वाटायला लागलं की अरे माझे आजोबा आहेत, माझे गुरु आहेत, माझे बंधू आहेत, माझे मामा आहेत, माझे चुलते आहेत, यांना मारून मला जे मिळणारं राज्य आहे ते राज्य मला नको. अतिशय सामान्य हा भक्त आहे. परंतु या ठिकाणी त्रिविक्रम भारती स्वतः ज्ञानी आहे. 3 वेदांचं ज्ञान आहे. त्या ज्ञानाबरोबरच ते भक्ती पण करतायत. भक्तीचे 3 प्रकार आहेत. एक ज्ञानपूर्व भक्ती, एक ज्ञानी भक्ती आणि एक ज्ञानोत्तर भक्ती. आपल्याला ज्ञान व्हावं याकरता जी भक्ती केली जाते त्याला ज्ञानपूर्व भक्ती असं म्हणतात. ज्ञान स्थिर व्हावं याकरता भक्ती करावी लागते. आणि ज्ञान झाल्यानंतर लोकशिक्षणाकरता लोकसंग्रहाकरता जी भक्ती करावी लागते त्याला म्हणतात ज्ञानोत्तर भक्ती. हे ज्ञानी आहे, परंतु त्यांचं ज्ञान विज्ञानामध्ये बदललेलं नाही. ते अजूनही नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्याकडे एक जीव म्हणूनच बघायला लागले, एक मनुष्य म्हणूनच बघायला लागले. आणि आपण जे संन्यासाचं जे कर्म करतोय, संन्याशानं जे कर्म करायला पाहिजे ते कर्म हे काहीच करत नाहीत. त्या संन्यास धर्माच्या विरुद्ध हे वागतात. म्हणून ते त्यांची निर्भत्सना करतात, म्हणून त्यांची निंदा करतात. त्यांचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं विज्ञान झालेलं नाही. कसं असतं, शाळेमध्ये आपण धडा शिकतो. काय धडा शिकतो की पोटॅशियम क्लोराईड जाळल्यानंतर त्याचा ऑक्सिजन तयार होतो. हे आपल्याला शाळेत गुरुजी शिक्षक शिकवतात. आपल्याला त्यावेळेला पोटॅशियम क्लोराईड म्हणजे काय हे सुद्धा माहित नसतं. मॅंगनीज ऑक्साईड म्हणजे पण काय माहित नसतं आणि ऑक्सिजन म्हणजे पण काय माहित नसतं. फक्त आपण शिकलेलो असतो, आपल्याला ज्ञान झालेलं असतं की असं असं पोटॅशियम क्लोराईड जाळल्यानंतर त्याचा ऑक्सिजन होतो. ज्ञान झालं. परंतु प्रत्यक्ष शिक्षक ज्यावेळेला आपल्याला त्या प्रयोगशाळेमध्ये नेतात, त्या ठिकाणी ती सगळी साधनं उपलब्ध असतात. त्या ठिकाणी पोटॅशियम क्लोराईड पेटवल्यानंतर त्यातून जो वायू निघतो तो वायू त्या वायुपात्रामध्ये भरला जातो. आणि वायुपात्रामध्ये भरल्यानंतर ते शिक्षक त्यामध्ये आपल्याला मेणबत्ती सोडून दाखवतात. ती मेणबत्ती प्रखर तेजाने पेटते. मग आपल्याला सांगतात की प्रखर तेजाने पेटते त्या म्हणून हा ऑक्सिजन आहे. हे ज्ञानाचं विज्ञान झालं. त्याला ज्ञान झालंय त्रिविक्रम भारतींना, परंतु त्याचं विज्ञान झालेलं.
वेद जे आहेत हे वेद आपल्याला काय ज्ञान देतात? ब्रह्मसत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव ना परा. प्रत्येक जीव ब्रह्म आहे. वेदांनी त्यांना ज्ञान दिलंय, परंतु प्रत्यक्षात त्यांना बघताना ते नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्यांना एक मनुष्य दिसायला, म्हणून त्याच्यावर कृपा करण्याकरता बाबा मी म्हणजेच ब्रह्म आहे हे सांगण्याकरता त्यांना विश्वरूप दर्शन दाखवावं लागतं. त्यांचं ते ज्ञान विज्ञानात बदलण्याकरता म्हणून नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांना विश्वरूप दर्शन दाखवलं. माया, त्रिगुणात्मिका जी माया आहे त्या मायेचे दोन गुण आहेत. माया पहिल्यांदा काय करते तर आवरण घालते, आणि दुसरा गुण काय आहे तर विक्षेप. थोडासा वेदांत आहे, थोडासा समजायला अवघड आहे. कसं असतं, एखाद्या कमी उजेडाच्या खोलीमध्ये एक दोरी पडलेली असते. एखादा मनुष्य त्या खोलीमध्ये जातो आणि त्याला असं वाटतं की अरे साप पडला, मोठाच्या मोठा साप आहे. मोठाच्या मोठा साप आहे असं म्हटल्यानंतर काय होतं, त्याला लक्षात आलं की बाबा इथं साप आहे. साप आहे म्हटल्याबरोबर तो मोठ्यानं ओरडतो, जोरात किंचाळी मारतो, अंगावर घाम फुटतो, अंग थरथर कापायला लागतं, घशाला कोरड पडते. तेवढ्यात कोणतरी येतो, पटकन लाईट लावतो. लाईट लावल्यावर त्या खोलीत प्रकाश पडल्यानंतर त्याला लक्षात येतं की अरे साप नाहीये तर ही दोरी आहे. वेदांतानं सर्परज्जूचा न्याय सांगितला, सर्परज्जूचा सिद्धांत सांगितला. माया काय करते तर या संपूर्ण ब्रह्मावर आवरण घालते, म्हणून आपल्याला हे जगत दिसायला लागतं. आणि हे जगत आहे असं म्हटल्यानंतर सुखदुःखाचे अनुभव आपल्या जीवनामध्ये आपण घेत असतो. परंतु प्रत्यक्ष गुरु ज्यावेळा आपल्याला कृपा करतात त्यावेळेला ही आवरण नष्ट करतात, आणि तुम्हाला जे जग दिसतंय ते जग प्रत्यक्ष नसून ते प्रत्यक्ष परब्रह्म आहे हे ते दाखवून देतात. तेव्हा आपल्याला ज्ञान होतं की अरे हे जगत नाही आहे, हे ब्रह्म आहे. बीजमाम सर्वभूतेषु विद्ये पार्थ सनातनम भगवद्गीतेमध्ये आलेला विषय आहे. तर ह्याच्या खालचं ज्ञानेश्वर माऊलींचं चिंतन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय गोड चिंतन करतात माऊली. माऊली चिंतन करतात का बीजेची झाले तरू भांगाराचे अलंकारू, तैसा माझा एकाचा विस्तारू ते हे जग. हे जग माझ्या एकाचा विस्तार आहे. दगड मीच आहे, माती मीच आहे, लोखंड मीच आहे, सोनं मीच आहे, सर्व काही मी आहे. माझ्याच बीजापासून निर्माण झालेला हा जगताचा वृक्ष आहे. आणि नंतर काय होणार आहे, प्रलय काळी तो संपूर्ण वृक्ष बीजामध्ये म्हणजे माझ्यामध्येच सामावून जाणार. परंतु हे कुणीतरी सांगावं लागतं, कुणीतरी दाखवावं लागतं. त्या ठिकाणी गुरु यायला लागतात, गुरूंची कृपा आपल्यावर होते. त्याच वेळी हे जगत नाही आहे तर ब्रह्म आहे हे आपल्याला लक्षात येतं, किंवा त्या ब्रह्माचं आपल्याला ज्ञान होतं. ब्रह्मसत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मैव ना परा हे ज्ञान झालं, परंतु प्रत्यक्षात त्याचं विज्ञान व्हायला नको काय, ते आपल्याला कळायला नको काय. ते कळण्याकरता सद्गुरूंची आवश्यकता. सद्गुरूंची जोपर्यंत कृपा होत नाही तोपर्यंत हे आपल्याला कळत नाही. या मायेचं आवरण हे असंच राहतं, आणि या ब्रह्मालाच आपण हे जगत समजायला लागतो, आणि या जगताच्या या भौतिक विषयांच्या सुखामध्ये दुःखामध्ये आपण लिप्त होतो. आणि हे जोपर्यंत समजेल तोपर्यंत आयुष्य नष्ट होतं, आणि या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपण अडकले जातो. तर या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून जर सुटायचं असेल तर आत्मज्ञानाशिवाय पर्याय नाही, आणि ते ज्ञान होण्याकरता सद्गुरु कृपेची आवश्यकता आहे. देव म्हणजे परमात्मा, परब्रह्म हे या जगताचं कारण आहे. कारण म्हणजे काय तर वेदांतानं जो सिद्धांत सांगितलाय तो आपण घेऊया, की एक मातीचा घडा आहे, म्हणजे मातीचं मडकं आहे, ते ठेवलेलं आहे.
हे मडकं कशामुळे तयार झालं? मडकं करण्याकरता काय काय हवं आहे, काय काय आवश्यक आहे? तर कुठलंही कार्य होण्याकरता त्याला उपादान कारण आणि निमित्त कारण लागत असतं. उपादान कारण म्हणजे रॉ मटेरियल. मातीशिवाय मडकं होऊ शकत नाही. मातीशिवाय मडकं होऊ शकत नाही. माती आहे, परंतु मातीला तू मडकं हो म्हटल्यावर मातीचं मडकं कधी होत नसतं. त्याच्याकरता निमित्त कारण तो कुंभार त्या ठिकाणी असावा लागतो. तो कुंभार त्या मातीतून मडकं तयार करतो. कार्य झाल्यानंतर निमित्त कारणाची त्या ठिकाणी आवश्यकता नसते. ज्या अर्थी मडकं आहे त्या अर्थी कुंभार आहे. ज्या अर्थी हे जगत आहे त्या अर्थी जगत निर्माण करणारा परमात्मा आहे. ह्या घटा एवढीच माती आहे का फक्त? घटा एवढीच माती नाही, त्या घटाशिवाय सुद्धा अजून भरपूर माती आहे. तसं हे संपूर्ण जगत, या जगताचं उपादान कारण प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा आहे. परंतु जेवढं जगत आपल्याला दिसतं त्याच्यापेक्षा कितीतरी अजून तो शिल्लक आहे कारण रूपानं. कार्याचा नाश कारणामध्ये होत असतो. तो जर घडा फुटला तर त्या घड्याचं काय होणार आहे? त्या घड्याची खापरी होईल, कालांतरानं खापरीची माती होणार. म्हणजे कार्याचा नाश कारणामध्ये होत असतो. तसं संपूर्ण जगत जे आहे हे जगताचं कारण परमात्मा आहे. परमात्म्यानं स्वतःहून ही स्वतःतून सृष्टी निर्माण केली. मग काही लोक असे विचारतील की परमात्म्यानं, परब्रह्मानं ही सृष्टी रचण्याकरता उपादान कारण आणलं कुठनं? पंचमहाभूतातून ही सृष्टी निर्माण केली. परंतु ही पंचमहाभूत आणली कुठनं? ह्या पंचमहाभूतातून जर ही सृष्टी निर्माण झाली असेल तर पंचमहाभूत तर कुठनं तरी आणायला पाहिजे. हे आपल्याला कळावं याकरता सृष्टीनं, या जगतानं एका जीवाची निर्मिती केली. त्या जीवाला म्हणतात ऊर्ण नाभी. ऊर्ण नाभी नावाचा कोळी आहे जो घरात आपल्या कोलिष्टक निर्माण करतो. आपण झाडणी घेऊन ती कोलिष्टक स्वच्छ करतो का नाही? तो जो कोळी आहे तो कोळी भगवान दत्तात्रेयांच्या 24 गुरुतला दत्तात्रेयांचा गुरु आहे. त्या कोळ्याला बघून साधक अवस्थेमध्ये दत्तात्रेयांना समजलं की ही सृष्टी निर्माण झाली कशी. तर तो कोळी काय करतो? आपल्या मुखातून, आपल्या तोंडातून धागा निर्माण करतो. त्या धाग्याचं घर बनवतो. त्यात तो वर खाली इकडं तिकडं खेळत असतो आणि नंतर तो धागा आपण स्वतःच खाऊन टाकतो. तसे संपूर्ण जगत परब्रह्म परमात्मा आपल्यातून निर्माण करतो. ज्या बीजातून वृक्ष निर्माण होतो आणि नंतर वृक्ष त्या बीजामध्ये सामावला जातो. एवढंच खसखशी एवढं बी असतं त्या वटवृक्षाचं. परंतु त्या खसखशी एवढ्या दिसणाऱ्या बीजातून हा सगळा अखंड वृक्ष निर्माण होतो. हे त्या त्रिविक्रम यतीनं समजावं की ज्याची उपासना आपण करतोय तो नृसिंह म्हणजेच नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आहे. हे त्याला कळेना. ज्ञान आहे परंतु ज्ञानाचं विज्ञान झालेलं. म्हणून त्याच्यावर कृपा करण्याकरता हे जे आवरण आहे मायेनं त्याच्यावर घातलेलं, हे आवरण नष्ट करण्याकरता, त्याला खरं ज्ञान देण्याकरता, हे संपूर्ण जगत म्हणजे परब्रह्म आहे हे समजावून देण्याकरता श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आपणहून आले. अर्जुनाला पहिल्या अध्यायापासून 10व्या अध्यायापर्यंत वाट बघावी लागली. एकदम त्याला विश्वरूप दर्शन झालेलं नाही आहे. त्याला थोडं 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 ज्ञान देत 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 त्याला 10 योग सांगावे लागले. पहिल्यांदा दुसऱ्या अध्यायामध्ये नासते विद्यते भाव नाभाव विद्यते स्वतः सांगितल्यानंतर त्याला कळना. तो म्हणतो देवा मला समजत नाही. म्हणून देवाना भगवद्गीता सांगायला सुरुवात केली. शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम पासून भगवद्गीतेची सुरुवात आहे. अर्जुन म्हणतो देवाला मी तुमचा शिष्य आहे, तुम्ही माझी गुरु आहे.
मला गुरुहून तुम्ही मला ज्ञान द्या, असं म्हटल्यानंतर मग देवाने भगवद्गीता सांगायला सुरुवात केली. 10व्या अध्यायापर्यंत अगोदर त्याच्या मनाची तयारी करून घेतली आहे आणि मग 11व्या अध्यायामध्ये त्यांनी त्याला विश्वरूप दर्शन दाखवलं. परंतु या ठिकाणी हे त्रिविक्रम भारती यती आहे, ती यती स्वतःच ज्ञानी आहे, फक्त त्याच्या ज्ञानाचं विज्ञानामध्ये परिवर्तन झालेलं नव्हतं. ज्ञानी आहेत, प्रचंड भक्ती आहे, भक्तीनं ओतप्रत भरलेले आहेत, ज्ञान होऊन सुद्धा ते भक्ती करतायत, ज्ञानोत्तर भक्तीवर पोचलेले आहेत. अशा पोचलेल्या भक्तांच्यावर कृपा करण्याकरताच तर नृसिंह स्वामी महाराजांचा अवतार आहे. हा आपली निंदा करतोय, म्हणजेच आपल्याच उपास्य देवतेची निंदा त्याच्याकडून होते आहे, म्हणून त्याच्या भक्तीवर, त्याच्या ज्ञानावर प्रसन्न होऊन त्याच्यावर कृपा करण्याकरता म्हणून श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्या ठिकाणी आले आणि त्यांनी विश्वरूप दर्शन दिलं. तर त्रिविक्रम भारती यती म्हणतात की अर्जुनाला जसं भगवान श्रीकृष्णाने विश्वरूप दर्शन दिलं, तसं दर्शन तुम्ही आज मला दिलं. मी अत्यंत कृतार्थ झालो. मी इतकी वर्षी जी तपश्चर्या केलेली आहे नृसिंहांची, ती तपश्चर्या माझी आज पूर्ण झाली, म्हणून आज तुमचं प्रत्यक्ष दर्शन नृसिंहांचं माझ्या मनातल्या मूर्ती रूपानं मला आज तुम्ही दर्शन दिलं. मी कृतार्थ झालो. भरपूर स्तुती या त्रिविक्रम भारतींनी स्वामींची केली. तर स्वामींनी त्याला सांगितलं की तुम्ही आता कुमसीतच राहा, कारण ज्यांना ज्ञान व्हायचं आहे, म्हणजे जे साधक आहे, त्या साधकांनी लोकांतात राहायचं नाही, म्हणजे लोकांच्यात राहायचं नाही, एकांतात जायचं आणि आपली साधना करायची, ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. परंतु ज्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्यांनी मात्र एकांतात बसायचं नाही, त्यांनी लोकांतात यायचं. त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे? की आपल्याला जो झालेला आनंद आहे, आपल्याला जे झालेलं ज्ञान आहे, हे ज्ञान जर यांनी लोकांना सांगितलं नाही तर मग लोकांना कळणार कसं, लोकांना शिक्षण मिळणार कसं? म्हणून लोकशिक्षणा करता, धर्म जागृती करता, धर्म प्रसारा करता, धर्म टिकावा या करता हे जे ज्ञानोत्तर भक्ती करणारे जे महापुरुष असतात त्यांच्यावर काहीतरी जबाबदारी आहे. म्हणून त्यांनी सांगितलं नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी की तुम्ही कुमसीत राहा आणि या ठिकाणी राहून तुम्ही ही जी तुमची ज्ञानोत्तर भक्ती आहे, नृसिंहांची उपासना, ही उपासना करत राहा आणि अशी जी कोणी भक्त येतील त्यांच्यावर तुम्ही कृपा करा, त्यांना अनुग्रह द्या आणि तुम्ही याच ठिकाणी राहा असं सांगून त्यांच्यावर कृपा करून महाराज पुन्हा गाणगापूरला आले आणि या ठिकाणी हा जो 24वा अध्याय आहे, हा 24वा अध्याय समाप्त होतो आणि आता 25व्या अध्यायाला आपण सुरुवात करायची आहे. पुढच्या भागामध्ये हा विचार आपण करूया. या ठिकाणी हा भाग थांबलेला आहे, संपलेला आहे. या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये पुढं जी काही लीला केली श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्याचा थोडासा विचार आपण करूया. अवधूत चिंतन श्री गुरु.